सध्या राज्यातील विविध भागात पावसानं अक्षरशः दमदार हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्याचसोबत देशातील देखील विविध भागांमध्ये पाऊस दमदार हजेरी लावत असल्याचं चित्र पाहायला मिळालं। असाच एक पावसातला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। मुसळधार पावसात फूड डिलिव्हरी करणाऱ्या एका फूड डिलिव्हरी बॉय सोबत घडलेल्या दुर्घटनेमुळे कंपन्यांची कार्यशैली आणि फूड डिलिव्हरी वर्कर्सच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत। नक्की काय घटना घडली आहे सविस्तर जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर हैदराबादमध्ये मुसळधार पावसात फूड डिलिव्हरी करणाऱ्या एका डिलिव्हरी बॉय सोबत घडलेल्या दुर्घटनेमुळे कंपन्यांची कार्यशैली आणि फूड डिलिव्हरी वर्कर्सच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। यामध्ये त्याचा मोबाईल देखील पाण्यात वाहून गेलाय, त्याच्या दुचाकीचंही मोठं नुकसान झालंय आणि त्यालाही दुखापत झाली आहे। ही दुर्घटना समोर आल्यानंतर फूड डिलिव्हरी बॉयच्या सुरक्षिततेबाबत अधिकच चर्चा सुरू झालेली आहे। अशावेळी तेलंगणातील गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियनने हा मुद्दा उचलून धरला आणि कंपनीकडे त्याच्या सुरक्षेची मागणी केलेली आहे, त्याचं झालेल्या नुकसानीची भरपाईची मागणी केली आहे। यामध्ये जरी त्याचा जीव वाचला असला तरी पुढच्या वेळी दुसरा कोणताही कामगार इतका भाग्यवान असेलच असं नाहीये, त्याच्यासोबतही काही ना काही घडूच शकतं। कंपनीकडून त्याला फोन बदलण्याची आणि त्याची बाईक दुरुस्ती करण्याची आणि डिलिव्हरीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्याची मागणी केलेली आहे आणि कामगारांच्या जीवनाचे मूल्य 10 किंवा 15 रुपयांच्या पैशांमध्ये मोजता येत नाही असं देखील सांगितलेलं आहे।